शिवल्या तुला जे काही करायचं ते कर रे भाऊ. तर बुड्या मुंडक्यावर उस्ती ठेव की काही कर, पण मला काय फक्त मावावर भेटलं पाहिजे भाऊ. मावावराशी मला मतलब गडा पुरा आयत्या निवताच असल्या का? हा म्हणजे म्हणतो त्या बुड्या मुंडक्यावर उस्ती ठेवून तू काय करतो मग? त्या बुड्या पाय धर खट ऐकून हा दाबून पाय धर. बुडा हल्ला नाही पाहिजे. मी बुड्या या मुंडक्यावर उस्ती ठेवतो तिकून. चाल मग. हो पाय की धरायचं काम करतो मी, पण उस्ती नाही ठेवू शकत रे बा त्या बुड्या मुंडक्या. हा तू ते काय करायचं ते कर बा. मी धरतो इकून लागलंच तर पाय. बाबा तेवढं तरी कर. हा तेवढंच कर. हा मी घेतो त्या बुड्याचा जीव आता. सायला नाही तरी काही कामाचा नाही आपला बाप. वावर हिसकून घेतलेले का ना फेरेल वावर. काय कामाचा रे असा बाप. करतो बापा चाल लवकर चाल. काय झटकणी कर बापा. काय त्या बुड्याचा रामाशामा लवकर आणि चटकणी हटून चाल. अटी काही टाइमपास करू नको. अटी थांबू नको बा. हे गावातली हडवाय कधी नटीचा डॉंडा करत काही सांगता येत नाही. हो बुड्या हल्ला नाही पाहिजे फक्त. हल्ला की पाहिजे तू. असं बुड्याचा जीवच गेला पाहिजे दाबता बरोबर. असं घट पकड चांगला दाबून चांगला. हो धरतो ना धरतो. हा 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 जाय तू लवकर जाय. दाब मग बुड्या मुंडक दाब. मेला का रे बुडा मेला काय? अबे शेंबड्या हे अजून उस्ती दाबली मी नाही बुड्या मुंडक्यावर मीनं. मेला का मेला करून राहिला लेका. अबे बाबा हातभर मै फाटून राहिली नडसा. झटकणी करणं काय आहे तर दाब लवकर आणि झटकन चाल उठून. हा लवकर चाल. देव अशी अवल्यात पाहिजे रे. अशी अवल्यात पाहिजे ना. बापाचा जीव घेणारे अवल्यात पाहिजे. पाय रे शिवल्या कशी उस्ती दाबून राहिला. पाय रे. हा कर शिवला खलास कर. मोतीरामले खलास कर. सख्या बापाला खलास कर रे. कर रे. हा देवल्या दाबून पाय धर रा. जीव गेला पाहिजे त्याचा. शिवल्या आपण पकडलो रे. आली रे हडवा आली रे. ये ना तर खरंच पकडलं रे बा. बुडू मेलो येईल का आली बा. हजारी झाले रे बा. याले कसा माहित पडलं रे बापा. पायी मी गुतलो रे गड्या. झाला आता कांड आपलं. आता ह्या गोले शिवनेरात आपल्याला मारतात रे गड्या ढोरासारखं. आता काही खरं नाही का. रंगी हात पकडलं बा येईन तर. शिवल्यानं अटकवलं रे बा मले. अरे झालं का रे गड झालं का मेला का बुडा. अरे दाबा ना दाबा उस्ती दाबा ना. बुड्या मुंडक्यावर उस्ती दाबा रे गड. मेला नाही का बुडा अजून. दाबा नाही नामदेव भाऊ. अरे बुड्या डोकसं दुखून राहिलं तर राजा. डोकसं दाबून राहिलं तुम्ही उस्तीनं डोकसं. हा काही नाही तसं काही नाही बा. उस्ती किस्तीनं ठेवून राहिलं तर मी. हा तसं काही नाही. डोकसं दाबून राहिलं तर बुड्याचं. कोणाला शिकून राहणार भामट्या सूत्राच्या. हा बुड्याचा जीव घेत होता काय रे हराम फरा. हा उस्तीनं कोणी डोकसं दाबत असते काय. हा जीव घेता काय तू त्याचा. का रे नाला आहे का. काही खरं नाही रे. आपल्या ढुंगण्या साल्ट निघतात भाऊ. नाही तर आपला जीव घेतात आता. काही खरं नाही. पहिलं करून आता शिवल्या राहू दे सायला होती सा. नाही रे हे डोकसं दाबून राहील ते उस्तीना. हा लय शिरेस आहे ना. शिरेस व्हायला तो मोतीरा. हा पोरं लय हुशार आहेत त्याचे. उस्तीन डोकं दाबतात ते. बुडे बा खरंच ना. आम्ही काहीच नव्हतं करून राहिलो. काहीच नाही करून राहिलं ना. तू खरं खोटं अटीच होईन ना. आताच होईन ना अटीचा. मोतीरा उठ रे उठ. नाटकं नको उठ लवकर. बरं झालं रे गड हो. तुम्ही आले म्हणून वाचलो मी. आता नाही तर माझ्या दोन्ही पोरे माझा जीव घेऊन राहिले ते. यानं तर ठेवल ती मा मस्तकार उस्ती. हा गेलता का माझा जीव आज. ऐकलं रे शिवल्या. सायज हे बुड्ड अदर कच्चच मेलं रे. मेलं नाही झालं. मला वाटलं मेलं. फुसना फासना काहीच नाही खरे नाही हे. मला वाटलं गेलं सायज वर. पण हे तर जागी झालं रे बा बुड्ड. आता काही खरं नाही गड्या शिवल्या. पकलोर गडा आता काही खरं नाही भाऊ. हे बुड्ड जिथं झालं डबल काही खरं नाही आता. या शिवल्यानं सायजान कचकन दाबलं नाही. बुडम खलास केलं नाही बाबा. आता काही खरं नाही आपलं. डबल जाणं उस्ती द्या जो. तुमचं मस्तक दुखून राहिलं ना. मस्तक दाबते तो. हे रे बा शिवला उस्ती घे. जाय घे दाबणं बुड्या मस्तक दाबणं. गडे हो घ्या रे माझे दोन्ही पोरं. या रे गडे हो या. एक जण माय पाय धरा आणि एक जण माय मुंडकी दाबा. या न दाबा रे गडे हो. दाबा ना दाबा. लाज वाटते रे तुले शिवल्या. बापाचा जीव घेतं का सायल्या तू. थांब तुझ्या बजेटच बसव तुम्ही आता. बस तुझ्या कंबळल्या जर नाही लाता मारल्या मग म्हणतो का हाईट आहे नाही मग नावाचा आता. काही नाही ना पुढे बा. तसं काही नाही ना. मी काहीच नव्हतं करून राहिलतो ना बापा. काहीच नाही ना. तू काहीच नाही करून राहिलतो. काहीच नाही करून राहिलता म्हणते तो. का बुड्याचा मुका घेऊन राहिलता का तू. उस्ती ठेवली ना बुड्या मस्तकावर. बुड्याचा का जीव घेत होता काय साया तू. स्वतः बापाला मारेल भेट नाही तू. करले लाज आहे तुले काही. शिवल्या शेताभर वावरासाठी जीव घेत होता मोतीराम बुड्याचा. आता याला चांगला धडा शिवका तुम्ही. हा काहीच नाहीच करते. हा लय वेळ सोडला याले कसं आता सोडू नका बरं. या दोघे भास धुपूट पाळा आता. बस झाले याचे लाड आता. हे लय त्रास देऊन राहिले. नाही ना बापा मी काहीच करत नाही ना. काहीच नाही करत ना. मी आता अठीसा आलतो बा. ह्या तर बुड्याला लय डोकसं दुखे. आता बुड्याला आठवण नाही येऊन राहिलं.
हा बुडाच म्हणे ना उस्ती ठेवा म्हणे मा डोक्षा. ए दलिंदर हो, मी ना कधी म्हटलं रे तुम्हाला हा, मी लोक तुमच्या दारी नाही मुतत रे बा. तुम्हाला कधी म्हटलं मी की मा डोकं दुखून राहिलं उस्ती ठेवा मा मस्त का. हा, तुमच्यासारखी जावल्यात कोणाला देऊ नये बा. पैदा करून पस्तवून राहिलो मी. हा, लेख हो, नसते झाले तर पुरले असते तुम्ही मले. वा, अशी अवल्यात कोणाला देऊ नको रे बापा. मले दिली अशी लेका, हे असे भामटे. लेका शिवलाल, काय लेका स्वतः बापाला मारायला भेट नाही लेका तू. आणि देवल्या तू रे, हा चांगला करता करता लेका तूही वाया चालला रे. हा लोक हो, तुम्ही दोघे भामटे झाले कोणत्या बी शेटाकभर वावरासाठी बापाला जीव घेऊन राहिले. लादा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. हा जरा मनाच्या जराशा गड्या आता कसोरी गड्या, आता पैतो गार वाटून आता काही फायदा नाही अटी थांबून आता. लवकर पळा लागेल नाही बस आपल्या ढुंगण्या साल्ट निघतात आता. नामदेव बोल नको याच्यासोबत, येईल आता सपाटेच मार तुम्ही आता. दुसरा विचारच नाही आता. हा येईल हागवतोच मी आता. हा नाही यायचा जीवच घेतो मी आज. देवल्या पैरे देवल्या पैरे आलो शिवला. पळले रे हरामखोर, पकडा रे. नाही आज नाही सोडत मोतीराम, आज नाही सोडत येईल. आज पाहिजे तू कसा हाग्या मार देतो मी. थांबतो जरासा, तुम्ही थांबा तुटीसा. चला पया बंदे मागे पकडा झाले. बे बबने लेगा आपला टाका भिडून लेगा तिकडे का बे. हा कधीतरी लेगा एकदा फक्त लेगा. डबल नाही म्हणत तुम्ही, फक्त एकदा करू दे ना. त्यावेळी मी माऊली लेगा तुला टाका भिडू लेगा. ते का सोपी असते का लेका बबने तुझ्यासाठी काय कठीण आहे रे कडे. काय कठीण आहे का बे. एकदा फक्त लेका दोस्ताची इच्छा पुरी नाही करत का. तुला जशी ती आवडते ना तशी मला आवडून राहिली ना का. हा एकदा फक्त शिवलालच्या बायकोवर एकदा छानच मारू दे मला तू. गड्या नाही ना, घरावर गोठे येते फालतू कसं रिकामी कामं करू नको ना तू. माया जसं चालू आहे तसं चालू दे ना बाबा. तुले का महापटावर पाहिजे तर का मा घरी भागत नाही म्हणून मी तरी टाका भिडवला का. तू यार त्यातल्या म्हणून राहिला माया कनेक्शन भिडून दे. काय माणूस असले का तू. बेले का तुले का तुपाशी मी लेका उपाशी. मायले का पाहिजे का माई जीव घिजरते रे लेका तू पाहून लेका. एकदा फक्त एकदा मा कनेक्शन भिडू वाला तू एकदा. लेका माऊली लेका तू दुसरी पटवून लेका गावात का बायाची का भांडी पडली का लेका. लय 17 बायात ना बा. तुझ्या मधलं स्किल दाखवतून पकड एखादी बाई पटो. काय लेका तू नांदी लागला लेका. मी ना जे पटवली लेका तेच पटली तुली बी. नाही जमत नाही ना ते. लेका माझ्या नाही पटत ना बबन्या. एक तू पटून दे बा मले लय लेका. दुसऱ्या ठिकाणी चरा वाटते रे मले. लेका तू लेका माई बिघडो शिंग रे बा. काय खरं नाही लेका. तू काय माणूस आहे लेका नांदी लागला बी लेका तू. पाय ना तू दुसरीकडे लावणं कनेक्शन भिडून बा रे. इकडे नाही ना जमत नाही ना ते. काही बिघडत नाही ना बाबा रे. फक्त एकदा लेका का बे माझी इच्छा पुरी नाही करत लेका. का बे लेका बबन्या कसा बे. एकदा फक्त लेका उडगोण्या सुटल्या का तटीच येतं बा तू. काय लेका तुला दुसरा विषय सुचत नाही बा. आणि एकतर लेका तुला मा बायकोली सांगितलं लेका की मा त्या शिवलालच्या बायकोसोबत चालू आहे. तुला कळलं आहे कामं करतो लेका आणि वरून म्हणतो की माई कनेक्शन भिडून दे. कसं काय करू सांग तू आता. अबे बा मी काल सांगू बा त्या बायकोले बा मला काही घेणं देणं नाही ना. पण इकडे माय कनेक्शन भिडू तू एकदा. बरं बा पाहिन बा आता एवढा तू नादा लावून राहिला तर मी विचारून पाहिजे होतील. जमलं तर तिने हो म्हटलं तर ठीक, नाही तर नाही म्हटलं तर मग मी काही तुला म्हणणार नाही. सांगून राहिलो मी. नाही माई राहीन काही मी बिघडत नाही. मा मन कसं भरून राहिलं तर मला कसं खाऊ दे तू आता. हल मस्त. नाही तुला सांगितलं होतेच ते काम माया. तू कसं कर माया काम. हो पाहिन मी पाहिन. हो तिकडे पाहिन. हो शिवल्या देवल्या कोण पोहून राहिला पाहिजे. बाबा हा तर नवीनच चमत्कार पाय भेटून राहिला बाबा. शिवल्या पुलेन देवल्या माग काय रे बाबा यायचं डोकं भावाचं भांडण झालं का रगड्या मारामारी जाय बा इथं. देवल्या लवकर पै रे हाती लागला छाया मरशील रे. लवकर पै बाबू लवकर पै. हे काही खरे नाही जाता का आदले मारतात आपल्याला. काय हरामखोरा पै करून राहिला. तुया पै मी गुतलो काय. तुया पै मला मार खायची पै आली. हे मग सांगतो मला पै लवकर पहिले पै तू सटक आता लवकर. नाही तर बस आपलं भुगुडच पाडतात हे गावातले. गरम झाली हे काय पै करून राहिला का. थकलो ना रे बा मी. माझ्या नाही पहिलं जात ना. तू राहिले का मांग मी चाललो पोयात. मरले का मांग मला काही घेण देण नाही का. खायले का आदल्या लोकांचा मार. शिवल्या मला येऊ दे रे. आता नाही वाचणार तुम्ही दोघं भाऊ. किती पान तुम्ही. मी हास ना तुमच्या मांग. मी हास ना. पोया रे आला डॅनी आला रे. अरे बाबा हा बुडे मागे पोहोच राहिला. काय झालं गड्या बाबने. काय झालं गड्या. हा बुडाही लागला बा याच्या माग शिवल्या देवल्याच्या. अरे तू थांब शिवल्या. आलोच उकडे पैशीन तू. गाव सोडून तर नाही जाशील ना हरामखोरा. थांब माझ्या कळकाळी वाना जेव्हा थांबा रे तुम्ही. थांबा आलोच ना तुमच्या मागं हाच ना मी. काय झालं शिंद्रे माऊली. कोण पोहून राहिले गड्या एका मागं एक. हे काय झालं गड्या. काय झालं तर बा हे कसं काय म्हणजे. हा आपला घातला डॉन शिवलाल पोहून राहिला बा. आणि हा डॅनी मागं लागला बा बुडा.
खरंच गड्या काही ना काही मोठा गेम झाला रे भाऊ गावात. शिवल्यानं मोठं कांड केलं गड्या, म्हणून तर हा बुडा मागे लागला यायच्या. हा शिवल्यान देवल्या पुढे पोहून राहिले आणि हा बुडा मागे पोहून राहिला. नक्की काही ना काही झोल केला आहे ना. बरं गड्या पाहू बरं आपण काय आहे. चाल बरं, चाल चाल. हो चाल चाल. दगडू त्या मोतीराम बुड्यान जमीन घेतली म्हणतात पोऱ्याजवळून हिसकून. हा पोऱ्याला काही दिलं नाही म्हणतात, दोन्ही पोरे वावरातून दिले काढून म्हणतात. अरे पाटील, त्या बुड्याचं दरवर्षी नाटक आहे गड्या ते. हा ते बुडं दरवर्षी जमीन घेते आणि दरवर्षीच असे ढिंगाणे घालते. ते बुडं काय खरं आहे रे बा. हा पीक आलं की पोऱ्याचे हवाले करून देते. ते बुडं काहीच खरं नाही. जायला बुडा आहे गड्या ते. त्या बुड्याला पुढे अक्कल आहे रे, काही समजत नाही त्या बुड्याला. रे यावेळेस लयच गरमागरमी व्हायला बाबा, लय तपेल्या वातावरण. या वर्षी कुठंच घेऊन बसला होता म्हणतात तो बुडा वावरात. दोन्ही पोरे काढून दिले वावरातून. वावरात उभी नाही राहू दिली बुड्यानं, हिसकून घेतली जमीन. आता फेऱ्याला काही नाही ते शिवल्या देवल्याच. हा शिवल्याला देवल्याला ते वावर फेरेला आहे ना. शिवल्यान देवला सोडणार आहे का ते बाबा? सोडतच नाही. आणि तसं हे बुडं कसं पगळते नव्हता. बुडीच्या बुडे जरा चालत नाही या बुड्याचं. बुडीनं हो म्हटलं की या बुड्याला धू असते. हा बुड्याचं काही खरं नाही आहे. पाटील आपण काय आजचं पाहून राहिलो का ना, आजच गावात राहून राहिलो का? हे दरवर्षी बुडं नाटक करते ना. शिवल्याले देवल्याले वावर फिरू देते आणि वावरात जाऊन धिंगाणा घालते बुडा. माई जमीन आहे, माई जमीन आहे, मी पेरतो ढमूक करतो फलानं करतो आणि पीक आलं की पोऱ्याच्या हवाली करून देते. या बुड्याला कुठे अक्कल आले खाली. हा फालतू हिसकी घेते त्या वावरात. यावेळेस काहीच होत नाही. शिवल्यान देवल्यान किती हातपाय जोडले आणि त्या बुड्या बायकोली जरी सांगितलं की नाही शिवल्याच्या मायले शिवल्यानं, तरी मेळ नाही येत यंदा. यंदा लयच गरम व्हायला आहे बुडा. हा आगीचा गोलाच व्हायला आहे ना. कारण की बुड्याला या वयात फवारा लागलं ना रे बाबा. पंप उचलल्यानं जाय बुड्यानं कोणारू उचलला. हा आणि फवारलं बाबा. त्या बुड्याला कसं उरा पोटा घ्यायची सवय आहे. दरवर्षीच करते बुडा. मागच्या वर्षी फवारलं त्या बुड्यानं, यंदाही फवारलं. हा नाही होत बुड्यानं तरी करतेच बुडा. हायेतलं काम करीन मी तर म्हणतो मरेतलं. नाही यंदा मेळच नाही. शिवल्याचा आणि देवल्याचा अजिबातही मेळ येत नाही. बुडा लयच गरम व्हायला आहे ना. यंदा नाही चाकुरीवर सात बसू देत बुडा. बरं पाटील, तू म्हणून राहिला ना, पाहू ना आता आपण याच गा. आता काय होते पुढे तर पीक ते येऊ दे, मग समजते तुला काय आहे तर बुडा कसा आहे. तुझे ट्रॅक्टर असते बुड्या यावरात सोयाबीन काढायला, मग समजते आपल्याला काय आहे. उकडे पोचते तर कुकडे बुडा ऐकते तर. बरं पाहू ना. आता तू अटी जा मी अटी जा, आपण कुठे चाललो. हा पाहू तिकडे पाय ना बारे. हो तिकडे पाय ना बाबा. हा शिवल्या कुकडे चालला रे बाबा पोय. देवल्या पोय रे मार काचिन रे. लवकर ये मामा लवकर ये बाबू. अजून बस हाग्या मार भेटते तुले. काय झालं शिवलाल भाऊ, काय झालं? कोण पोहून राहिले? ते नको विचारू तू कोण पोहून राहिलो तो. देवल्या पोय रे बाबू. शिवल्या तुया पै झालं सारं. तुया पै तुनं गुतवलं रे मला शिवल्याले का. गेला त्यानं गुतवलं का. फालतूले काय मार खायची बाई आणली रे का शिवल्या तुनं. पैन बाबू तो नको वाचून मागे ये ना तू फक्त. तू फक्त हाती नको लागू. तू जर हाती लागला ना बाबू त्या पै मला मार खाला येत. आलो रे बाबा, आलो रे त्या माग मायले का. मी फालतू हा आघात केला रे बाबा. काय फालतू याच्या नांदी लागेल पुरलं बा. का ढोरासारखं पहा लागून राहिलं का. थांबा रे कुकडे चालले रे. थांबा रे दलिंदर थांबा ना. आलो ना मी तुमच्या मागं जाऊ ना. कुकडे चालले रे पोय. थांबा तुम्ही हातीत लागा फक्त. तुम्ही हातीत लागा. कुकडे जासान गाव सोडून तर नाही जासान ना. हाच तुम्ही तुमच्या मागं भडवीचे हो. माझ्या दोस्ताला मारता का तुम्ही. माझ्या दोस्ताला मारता का. बुडे बा हे काय लावले तुम्ही जिथं द्या. त्या शिवल्या देवळाच्या मागे काऊन लागले तुम्ही. तू चुप बस. तुला काही समजत नाही. हा माझ्या दोस्ताला मारायला प्रयत्न केला ते ना. हा माझ्या दोस्ताला मारून राहिले ते दोन्ही हे शिवल्या देवल्या. बुडे बा त्याच्या घरचं मॅटर आहे ना, आपल्याला काय घेणे देणं आहे. हा त्याच्या घरचे ते पाहतील. आपल्याला काय करावं लागते. आपल्याला काही घेणे देणं नाही. तसो की दार तसो माझ्या दोस्ताला मारून राहिले ते. माझ्या दोस्ताला मारून राहिले. आज नाही सोडत मी देईल. आज नाही सोडत. थांब रे हो शिवल्या देवल्या. थांब रे हराम खोरा. काय बनता मग आबाई मोठा रिकामी काम करत राहिले बा. घेणं देणं का. काय रे बा पाटील पाय रे बा. हे बुडे लागलेले का त्याच्या नांदीला आता. हा चाल बापा चाल याच्या माग. मी तुला सांगू की नाही पहिले की मोठं मॅटर आहे म्हणून. पाय रे आता. थकला रे बापा चिवले का. किती पोहून राहिले सायाच्या किती जोर आहे रे याच्यात. बारा हिले बापा नामदेव तुम्ही पोहून राहिले का याच्या माग. हो ना बा. हराम गोळ्यानं बुड्याला मारा प्रयत्न केला ना बा. बुड्या या मस्त गाड मुस्ती ठेवली नाही हराम खोराईना. शिवल्यान देवल्या त्या बुड्या जीव घेऊन राहिले ते जीव. अरे का हो बापा नामदेव हे तर बेकार आहे राजा.
चला लवकर चला, त्या शिवल्याला देवल्याला पहिले पकडा. चला लवकर चला, आता माझ्या जमून नाही राहिलं हे. चला लवकर पया. हो हो नामदेव भाऊ, चला चला. काय रे हरी भाऊ, त्या मोतीराम बुड्या तुझ्या घरी आलता ना, तुला फवारायला सांगेल गेला नाही का तू? तर मोतरे बाबा, त्या मोतीराम बुड्या कोण जाईन रे बा फवारेले? तू सारा गाजा किरण आहे तो बुडा. धुपूट पाडते तो माणूस फवारू. रे हरी भाऊले का म्हाताऱ्या माणसाचं काम केलं पाहिजे का? काय म्हणून राहिला का तू? अरे बाबा म्हातारा बुडा, अरे तो बुडाला इथे आला रे गडा, सारा गावाचा कंजेला तो. सांगते 8 पंपच फवारणार आपल्याला, घेते 15 पंप फवारून धुपूट पाडते तो बुडा. आणि रोजदारी देते 200 रुपये हाती टेकवते. काय खरं आहे का ते बुडं? किरण आहे सारा गावाचं. आपण येतात त्या बुड्या फवारे डंगर असो की जेवण असो, आपला वसूल तर वसूल. अरे हरे भाऊ म्हातारा माणूस आहे गळा, देता फवारून तेवढं काय बिघडलं असतं बे? 2 पैसे कमी की जास्त का? एवढा विचार करत असता का म्हाताऱ्या माणसासाठी? तू मला सांगितल्यापेक्षा तू कोण नाही गेला त्या बुड्या फवाऱ्याले? मला एवढं विचारून राहिला, तू सांगून राहिला, तर ज्ञान पाजून राहिला तू मला, तर तूच जाताना तूच फवारून दिला त्या बुड्याचं. मा घरी आला नाही तो बुडा, मला सांगेल नाही तर मीच गेलो असतो. मी तर कधी त्या बुड्याचा फवारू सांगू का तुले? मी कोण नाही गेलो त्या बुड्या फवाऱ्याला, तर ते रोजदारीचा काही विषय नाही आणि फवाऱ्याचा काही नाही. मी 8 सांगून 15 पंप फवारतो, त्याचाही विषय नाही. कसं शिवलाल मला डायरेक्ट सांगतो की मा बुड्याच्या कोणत्याच कामाला जायचं नाही, आणि ज्या दिवशी बुडा तुला सांगायला येईन कामाले त्या दिवशी मा घरी यायचं 200 रुपये घेऊन जायचे रोजदारीचे. पण तरी मा बापाच्या कामात पडायचं नाही, असं डायरेक्ट शिवलालनं आपल्याला खंदन सांगलं. पण कोणी काही सांगेल तर ऐकत असतात काय? तो शिवल्या म्हणेन काल तुले गो काय खाशीन का तू? काय रे हरे भाऊ, खाशीन काय? अरे मला काय करा लागते बे? मला आयती वैती रोजदारी भेटून आली, मी काले टोले घेऊ? शिवल्या द्यायला तयार आहे, मला रोजदारी करून म्हणते गु खाशीन काय? शिवल्या म्हणते तर अरे मला रोजदारी भेटून आलीच काय करा लागते? रे बाबा तू डोक्सा लागत नाही रे भाऊ, तू मॅटच असल्या का? कोणाच्या म्हटलं ऐकतले का? तू सांग काय मी रे बापू राहिले का? म्हणून तुला तुला बेवडा म्हणतात, बेवडा हरी म्हणतात तुला का? मी काले कोणाच्या म्हटलं ऐकू गड्या, पण मला कसं फोका फाका रोजदारी येऊन राहिली तर मी काल नाही म्हणून रे बा. लक्ष्मी काल लाताळू मी घेणार दे ना, मला फुकाई रोजदारी भेटली ना, मग त्याचे 200 रुपये. तू एकीने सांग काय माहिती असं बे? म्हातारा माणूस आलता घरी तर वापस पाडायला नव्हतं पाहिजे तुला. तू लागलो रे बाबा, मी शिवले आणले का फालतू लागलो का? हागत पै झाली, मग मला पोहा लागून आला साऱ्या गावातल्या कुत्र्यासारखं. मायले का कुकून अबदसा सुटली ना, शिवल्या लागलो रे बाबा मी. आता देवल्या होय, आता घे थंडी करू. देवला पोहून राहिला ना काय हो बाबा? देवला काऊन पोहून राहिले हो बापा? पुरे घामा झोकल होय ना तुम्ही तर. लोक विचारू तू काऊन पोहून राहिलो होतो? मामाला माहित आहे काय? मग मामाला माहित आहे बापा शिवले येऊन राहिला याच्या मागं पोहे. काय झालं रे गड्या? की दोघं भावाचं भांडण आहे रे भाऊ, वावरासाठी भांडण आहे भाऊ, दोघं भावाचं मारामारी होती आता याची. काय खरं नाही भाऊ? एका मागे एका जाते तू पोहून राहिली. देवल्या मला येऊ दे रे. थांब ना पे हो बापा, मला एकट्याला सोडतं का रे मागं? येऊ दे ना. हा डॅनी लागला ना माग. तुले काय हे की मोरले का? मला नको सांगू रे, मला पोहू दे बापा, नाही तर मी लागलो हाती तर मी मरीन ना. थांबणार रे हो बापा, देवल्या थांबणार रे. अरे बापा हे दोघं भावाचं भांडण नाही बा, मग कोणाचं काय रे बा? काय शिजलं रे बापा? कोणाचं काय केलं येईन? हरे भाऊ काय केलं येईन? मॅटर होतं बा. काऊन पोहून राहिले रे हे साऱ्या गावात? एका मागे एक. थांबा ना रे हरामखोर, थांबा ना. शिवल्या देवल्या थांब ना, तू थांब ना. तुला मारायला द्यायचा? माझ्या दोस्ताला मारतं का साया तू? उस्ती ठेवता का माझ्या दोस्ता मस्त का? माझा दोस्ता जीव घेत होता का तू भडवीच्या? थांब तू, थांब रे तू, तरीच थांब फक्त. बापा हे बुडे पोहून राहिले या माग नक्की. या रघु बुडे खाजवले रे भोई ना. बुडे बा काय झालं? काऊन पोहून राहिले त्याच्या माग? तुमचं काम तुम्ही करा रे, चपरू नका म्हणतात. शिवल्या देवल्या थांब रे. गड्या हे बुडे पोहून राहिलं बा याच्या माग. काय आहे रे गड्या? काय आहे रे बापा हे? चाल बरं गड्या, चाल बरं पाहू बरं काय आहे. चाल बरं. हो चाल बा चाल. म्हणून का देवल्याचं शिवल्याचं भांडण झालं असेल बा. हे तिसरंच मॅटर निघलं बा. हा रघु बुड्या याच्या मागं पोहून राहिला. मग दोस्ताला मारलाच करून राहिला गड्या. का रे बा हरिभाऊ काय शिंद्र गड्या हे? काय नाटक शिंद्रे गड्या हे? काय सांगा बा काय मॅटर आहे गड्या? झुमऱ्या काय समजून राहिलं गड्या हे? मित्र हो तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून सांगा बरं, लाईक करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. पहा मग पुढे आता. अरे बापा रे, जीव थकला रे गड्या. हाताने पहिले जाते रे भाऊ. आता मारतीन तर मारो बा, मार खाऊ रे भाऊ. आता हाताने पहिल्या जात आपल्याच्यानं. जीव गेला चालतो भाऊ. आता हाताने पहिल्या जात. बाबा शिवल्या तुया पहिले काय घेणं देणं मामागा आफत आली रे गड्या. हे काय लेका तू काय माणूस हास का रे बा? काही होत नाही लेखा. बुड्या जीव घ्यायला गेलो लेका. आणि ही नवीन आफत आली माग. हा पाय ना रघु बुड्या मागं लागला ना आपल्या. बा मला माहित आहे का असं होईन म्हणून? मला काहीच माहित नाही रे गड्या. आता या रोग्याला काय करावं लागते? काय घेणं दे नाही आले. आपल्या घरात काल तोंड घालायला लागते, पण हा तोंड घालून आला राग्या. लय पिटाळलं रे बा त्यानं, लय पिटाळले का.
उतरे बा तुझ्या नांदीने लागायला पुरत रे बाबा, तुझ्या नांदीने लागायला पुरं बा. शिवल्या तू बेकारास रे बा, जीव घेशील का तू माणसाचा. आणि तसंही जीव जाणारच आहे आता. हे गावातले पुरे खिजेलात ना भाऊ, मारतात आपल्याला आता, ढोरासारखं मारतात. जीव जायचं लोक मारतात रे भाऊ आपल्याला आता. हे मला माहित आहे का असं होईल म्हणून. आतातले का माझ्यानं उठले जात नाही, बसले जात नाही रे गड्या. असं करू रे बाबा. पाठी बसले का रे तुम्ही आता. थांबा रे आता झोडतो ना तुम्हाला. माझा दोस्ता जीव घेता का रे तुम्ही. बा तुम्हाला मारणार असेल तर मारा, जीवाची मारा आम्हाला. मारा तुम्ही आता, आमच्या ज्यानं पहिले जात नाही बाबा, पहिले जात नाही आता. मारा तुम्ही आम्हाला. तो झोडणं जाणार मले. माझा दोस्ता जीव घेऊन राहिले ते का तुम्ही साहेब. हा माझ्या दोस्ताला मारत होते का, बुस्ती ठेवता का त्याला मस्त का तुम्ही. पुढे बा मला काही नाही करायला लागत बा, मी कशात काही नाही हो बाबा. हा शिवल्यानं केलं जे काही ते केलं ते शिवल्यानं. पैतं का रे बा, पैतं काय आता कुकडे पैतं बाबा. पुरी गिदाळ गँगोटी झाली ना. चालणं पोहणं मांग कोण नाही ना आपल्या. हो चाल बापा. हे तर मांग गेले रे गड्या. पय कसा पोयतो तो पय आता. अरे पयानं रे पयानं. काल थांबले रे तुम्ही पयानं आता. नाही बुडे बा, आता आम्ही कुठेच नाही पोयत ना बापा, पोयत नाही ना आम्ही. अरे कुकडे जासान पोहून, कुकडे पोहून जासान. हा मोठे पोहून राहिले तरी इकडे पोय तिकडे पोय, या शेरीत पोय तिकडेच पोय. हा कुकडे गाव सोडून कुकडे जासान तुम्ही. हा कुकडे जासान पोहून. नाही याचा लाळच करू नका आता. हे बापाचा जीव घ्यायला भेट नाहीत ना, ते आपल्याला मारायला कुठे भेटणार आहेत रे बा. हे दोघे भावले आता कसा हिसका शुका तुम्ही. ह्या झोडा यायले याचा लाड अजिबात नाही. दोघे भावले झोडा चांगला आता उलट टाकून मारता गडे. ह्या नालाय कैले माई अवल्यात नालाय काय. माई मारू नका यायले. सुधरत नाहीत की हे. कसं डुक्कर उखरी करायशिवाय राहत नाही ना, ते गु खाल जाते. हे सुधारणार नाहीत ना माई अवल्यात. सोडून द्या तुम्ही, कुत्रे म्हणून सोडून द्या. जाऊ द्या, नांदी नका लागू यायच्या. पा त्या बाप काय म्हणून राहिला. लेको तुम्ही जीव घेऊन राहिले ते त्याचा, तरी तो कसं म्हणते की सोडून द्या. पा किती दिलदार आहे तुमचा बाप तर साय हो. किती अंत पायसा रे तुम्ही त्याचा, किती अंत पायसा. हे तुमचा बाप अंदरून किती तुटेल असेल थट. काय वाटत असेल त्याच्या मनाले बिचारेल की आपण आपली अवल्यात पैदा केली पण काहीच कामाची नाही. तुम्ही लेको जीवावर उठले दोन्ही पोरे. एकणे दोन्ही बी एवढे इस्टेटच्या भुकेले रे तुम्ही एवढे. इस्टेटले का कोंबडी नाही खात रे, कोंबडी नाही खात ना. अरे या फुकाचा खाणाऱ्याला काय समजणार आहे बापाची किंमत. हे आयत खाऊन राहिले आणि सट राहून राहिले. अरे शिवल्या देवल्या, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत रे, लाजा वाटायला पाहिजेत. एवढे तुम्ही बापाला त्रास देऊन राहिले तरी बाप म्हणते येले सोडून द्या म्हणते कुत्रे म्हणून. सांगा आता, सांगा रे. नामदेव काहीच बोलू नको तू. काहीच फायदा नाही आपला बोलून. काहीच फायदा नाही. याच्या कानात घुसत नाही की हे सुधारणार नाही. दोघे भाऊ नालायक आहेत नाही. हे पाय दोन्ही पोरे नालायक. काय करू, काहीच नाही करू शकत नाही आपण. बोलू नका, चला त्या सोडून द्या. हे अटीचा कुत्रे म्हणून मारू नका, येईल मारू नका. बुडे बा असे नका सोडू. हे कुत्र्या शेपूट हेकोळ असते. कसं हे सरळ करायला लागेल ना आता आपल्याला. आज तुमच्या जीवावर उठले ते काल आमच्या जीवावर उठतील. अरे हे हुब जिंकतील ना. हेले कसं अद्दल घोडाच लागते आता. संधी सोडायला पुरत नाही. हाणून घ्या आता येईल मजबूत. तसे काय हाती लागत नाही ते. असं यायचे काम हे खांडू खराब काम बंद नाही करतील नाही. मग तर खूप जिंकतील. आधी लोक काही नाही करत. आपण आपल्या बापा जीव घेऊन राहिलो तर काहीच नाही झालं आपलं. हे कसं दुसऱ्या वाटी जातील ना मग असे. बरं हो, मी ना काहीच नाही केलं बा. मला मारू नका बरं. मला मारू नका. जे काही हा शिवल्या आहे बाप, हा शिवल्या. हे शिवल्यानंच बैकोलतं मले. हाच म्हणे असं करून तसं करू, तुला वावर देतो म्हणे आणि मायातला एक्कर देतो म्हणे तुला बुड्या जर मेला तो असा म्हणे बा. याचं काय तुम्ही पाहा मला आम्हाला फक्त. मी कधी म्हटलं रे देवल्या तुला. मी कधी म्हटलं. तूच तर आलता माझं लोणी पाणी लायले की गळ्या शिवला आता कसं करतं वावर घेतलं बुड्याने हिसकून. तूच तर आलता बुड्याच्या मुंडक्यावर उस्ती ठेवून मारून टाकू बुड्याले असं म्हणून. तू नसतं सांगितलं मले. आणि ते असतं घरची उस्ती आहे रे. ते माझ्या घरची आहे का उस्ती. काही आहे काय मेकार कोलू नका तुम्ही. उघडं पडलं सारं तुमचं पितय. तुम्ही काय सांगून राहिले रे. खांडू खराबी हो. सारे उघडे झाले ना तुम्ही आता. तरी एकामेकाही नाव घेऊनच राहिले. लाजा वाटायला पाहिजेत ना. दोन्ही सारखेच आहे तुम्ही. दोन्ही सामील होतेच ना बुड्याला माऱ्यात. रघु बोलू नको तू जास्त. बोलूच नको ना. या नालायकाच्या नादीच लागू नको तू. हे दोन्ही सारखे जात ना. हे आता एकामेकाचं नाव सांगतील आणि जे करायचं तेच करतील ते. आज तरी त्याच्यानं मी मेलो नाही. पण कसं उद्या ते हमखास मला मारतील. माझा जीव घेतील ते. त्याला कसं आहे माहिती आहे का. मायबाप प्यारे नाही आहे. मायबापाची इस्टेट प्यारी आहे. मायबाप मेले चालतात. आताही मेले चालतात. त्याला काहीच फरक पडत नाही.
इस्टेट पाहिजे. पण त्याला हे समजत की आपली पाठीपोटी आहे म्हणून आपले लेकरं दिला हा असं अनुकरण आपले लेकरं बी करतील. जसे आपण आपल्या बापाला मारलं हा तसे आपले लेकरं आपल्याला मारतील. हे त्याला अजून समजून नाही राहिलं. अजून डोळे नाही उघडले नाही द्यायचे. नाही नाही मोतीराम ते होणारच आहे. तुझे पोरं तुले त्रास देऊन राहिले ना, त्या पोराचे पोरं त्या पोराला त्रास देतील. हा ते कसं असते अटळ असते ते सत्य आहे ते. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर कमेंट्स करसाल आणि सांगसाल की यापुढील भाग बनवा बा, तर आपण यापुढील भाग बनवू. चला मित्रांनो, टाटा बाय बाय, भेटू उद्या पुन्हा.